बांधवांनो, आज आपण आंतरवली सराटीमध्ये आहोत आणि आंतरवली सराटीमध्ये एक गब्बर, खऱ्या अर्थाने एक तरुणांच्या मनावरती अधिराज्य गाजवणारे तरुण या ठिकाणी रविराज साबळे जी या ठिकाणी पोहोचलेले आहेत. त्यांना प्रथम शेतीसाठी ते काम करतात. शेतीच्या संदर्भात आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत आणि आंदोलना संदर्भातही या ठिकाणी बोलणार आहोत. रविराजजी, जर बघितलं तर येत्या काळामध्ये जर आता पेरणी येते, खताचा तुटवडा येतोय, बियाण्यांचा तुटवडा, म्हणजे एकीकडे बघितलं तर भेसळयुक्त सुद्धा बियाणं सुद्धा बाजारात येताना पाहायला मिळतं. त्या संदर्भात काय बोलणार? मुळातच महाराष्ट्राचा राजाच भोंगळा आहे. मग त्याच्या कार्यकाळामध्ये कारभार बी भोंगळाच होणार. यांना फक्त एकच नाद आहे, कोणत्याही गोष्टीवरती चौकशी समिती नेमायची आणि त्या चौकशी समितीचे घोडे नाचून तो विषय बारगळून टाकायचा. आता पेरणी तोंडावरती आलेली असताना लिंकिंगची खतं, त्याच्यानंतर लिंकिंगचे बियाणे हे घेतलं तर ते घ्यावंच लागेल. इवन दो डिझेलला सुद्धा यांनी ऑइल घेण्याचा नियम लावलाय. मी परवा दिवशी एक व्हिडिओ बघितला. म्हणजे यांच्याकडे नाही, सगळा काही कारभार भोंगळ आहे. यांच्याकडे नियोजन शून्य आहे. यांच्याकडे कोणतंही व्यवस्थापन नाही आणि याच्यामध्ये सगळ्यात जास्त होरपळला जातोय तो शेतकरी. एकीकडे बघितलं तर परभणी जिल्ह्यामध्ये पेट्रोल पंपावरती प्रचंड रांगा लागतायत. माझ्या गावाच्या जवळ 3 किलोमीटरवरती एकमेकांना कॅन्टीन मारताना शेतकरी सुद्धा तो व्हिडिओ BBC सगळ्यात न्यूज चॅनलवरती पाहायला मिळाला. त्याच्याकडे कसं पाहतात? मुळातच जगामध्ये युद्धाचं सावट असल्यामुळे तेल तुटवडा येणं साहजिक आहे, पण त्याच्यामध्ये देशाच्या सत्तेमध्ये बसलेल्या लोकांनी त्याचं योग्य नियोजन करणं, योग्य व्यवस्थापन करणं गरजेचं होतं. मुळातच हे साठे बाजार किंवा याच्यामध्ये पेट्रोल पंपावालेच किंवा त्याच्यावरती काम करणारी लोकच शेतकऱ्यांची पिळवणूक करतायत. आणि मुळातच डिझेल याच वेळेमध्ये लागतं, कारण की शेतकऱ्याची नांगरट असते, शेतकऱ्यांची आंतरमशागत असते, मशागत असते, त्याच्यासाठी डिझेल जास्त लागतं आणि त्याच वेळेस हे तुटवडा निर्माण केला. दुसरं, आता आज तुम्ही मुंबईलाही आंदोलनाला आला होता. मुंबईलाही त्या ठिकाणी तुम्ही शेतकरी आहात. फळं सुद्धा त्या ठिकाणी आपल्या मराठा तरुणांना पाठवली होती. त्यामध्ये ड्रॅगन फ्रूट असेल, त्याचबरोबर पेरू असेल, असे फळं तुम्ही ट्रक भरून तिकडे पाठवली. आज या ठिकाणी संघर्ष उद्योग मनोजदादा जरांगे पाटील सकाळपासून उन्हामध्ये बसलेले आहेत. पाण्याचा थेंब सुद्धा पोटात नाहीये आणि या आंदोलनाला भेट देताना आज काय भावना आहे? मुळातच एक शेतकरी म्हणून आणि एक समाजाचा एक छोटासा भाग म्हणून फळच नाही, हृदय काढून द्यायची वेळ आली तरी काढून देऊ, कारण की हा लढा समाजाचा आहे. अन्याय झालाय, एवढ्या दिवस वंचित ठेवल्या गेलंय, आपल्या लेकरांना नोकरी लागत असं इव्हन दो मी पण ते फेस केलेलं आहे. चांगले मार्क पडून पण जेव्हा घरी बसावं लागतं तेव्हा त्या हृदयामध्ये काय दुःख असतं ते आम्ही अनुभवलंय. मग त्या मनामधून, त्या कळवळलेल्या, आतापर्यंत अन्याय सहन केलेल्या मनामधून जागी झालेली ही भावना आहे. हा सगळा समाज आहे. याच्यामध्ये दादांनी उद्या म्हटलं की तुझं काळीज पाहिजे, तरी पण काढून देण्याची तयारी माझी आहे. शेतातलं धान्य, कडधान्य सगळं काही या समाजासाठी. एवढं प्रेम, एवढं निस्वार्थी भावना आज एकीकडे बघितलं तर जरांगे पाटलांवरती अनेक टीका करणारी सुद्धा माणसं पाहायला मिळतात. मग एवढं प्रेम काळीच काढून देणं, एवढं काय केलंय जरांगे पाटलांनी? टीका करणाऱ्यांच्या बोलण्याने काही फरक पडत नाही. मुळातच टीका करणाऱ्या लोकांची पात्रताच काही नसते. काय ज्याने पात्रता सिद्ध केली, ज्याने त्या लोकांच्या समोर जाऊन समजावून सांगितलं की मी तुमचा आहे, त्याच्यानंतर लोकांनी एवढा विश्वास ठेवलाय की या राज्यामध्ये नव्हे, या देशामध्ये असणारा प्रत्येक मराठा हा दादांच्या पाठीमागे आहे. हे म्हणजे दादांनी आतापर्यंत समाजासाठी जे काही पोट तिडकीने, उपोषण म्हणजे जोक नाहीये. तुम्ही 8 तास 10 तास उपाशी राहिला तर तुमचं असं काहीतरी फेकून मारायची इच्छा होते, दुसऱ्या दिवशी तुमचा फार जीव पिळवटून जातो. अशा सिच्युएशन मध्ये स्वतःला त्रास देऊन समाजाचं काहीतरी देणं लागतं, म्हणून लढा सुरू केलेला आहे हा. त्याच्यामध्ये मग प्रत्येक समाजातला प्रत्येक तो घटक दादांसाठी जीव द्यायला तयारच असतो. शेतकरी असेल किंवा जर बघितलं शेतकऱ्याच्या बांधावरती जाऊन शेतकऱ्याच्या व्यथा मांडण्याचं काम असेल किंवा तरुणांच्या व्यथा सुद्धा ते मांडतायत. टीम गब्बर करण्यासाठी सुद्धा ते काम करतायत. टीम गब्बर ही संकल्पना कशी आली आणि त्या संदर्भात तरुणांना म्हणजे काय तुम्ही मोटिवेशन करणार आहात? टीम मुळातच या महाराष्ट्रामध्ये जगायचं असेल, वागायचं असेल आणि समाजासाठी, मग तो कोणताही घटक असू द्या, मी तर अख्ख्या समाजाला एकत्रित घेऊन चालत आहे. समाजामध्ये कोणावरती पण अन्याय होऊ द्या, तिथं मी पोहोचलेला असतो. त्याचं कारण फक्त एकच आहे, आपण समाजाचं, गरीब लोकांचं काहीतरी देणं लागतो, कारण आपण बी त्याच परिस्थितीमधून आलेलो आहोत. हे टीम गब्बरची जी संकल्पना आहे, गाव तिथे गब्बर, गाव ती ग्रामपंचायत टीम गब्बरची. का तर गावांचा विकास सगळ्यात जास्त खोळंबलेला आहे. गावामध्ये गेलं तर फुफुट्याचं साम्राज्य, बाकी काहीच नाहीये. हे गाव पुढारी जे आहेत
सो कॉल्ड, ज्यांनी आजपर्यंत सत्ता भोगल्या 20-25 वर्ष, यांची कागद बघितली दादा. मी मगा कागद बघितला, मगाशी एक कागद बघितला. 2020 पासून ते 2025 पर्यंत एका ग्रामपंचायतीच्या जे बिलं काढलेली आहेत त्याच्यावरती सरपंचांची ग्रामसेवकाची सहीच नाहीये आणि पैसे काढलेले आहेत. इथपर्यंत भोंगळा कारभार आहे. आणि हे जे गाव पुढारी आहे, जे इलेक्शन मध्ये दारू पाजून हे करून इलेक्शन लढतात, निवडून येतात, त्यांचा 5 वर्षाचा अजेंडा हाच असतो की गाव गेलं माझ्या भाषेत भोकात, पण विकास झाला पाहिजे. जो सत्तेमध्ये बसलाय, जो सरपंच झालेला आहे, त्यांनी एवढं लुटलं की गावाचा विकास कधीच झाला नाही. मग ह्या शहरांचा विकास झाला, रस्ते बनले, सगळं झालं, पण गावाकडे चला हा नारा कुठेतरी हवेतच विरलेला झाला. मग या गावांचा, या खेड्यांचा विकास करण्यासाठी आणि भ्रष्टाचारावरती वार करण्यासाठी टीम गब्बरची स्थापना आहे. नक्कीच टीम गब्बरच्या माध्यमातून ते काम करतायत. कारण इथं तुला दुधात लागते साखर गोड. शहरातला मित्र ज्यावेळेस गावाकडचा एक मित्र शहरातल्या मित्राला सांगतो इथं तुला दुधात साखर गोड लागते, पण तिथं माझ्या बापाच्या हाताला फोड आहेत. या व्यथा खऱ्या अर्थानं शहरातल्या तरुणांना सुद्धा कळाव्यात आणि शेतकऱ्यांच्या व्यथा प्रत्येकापर्यंत पोहोचवण्यासाठी या ठिकाणी रविराजजी काम करतायत आणि या आंदोलनामध्येही ते या ठिकाणी पोहोचलेले आहेत. आणि त्या संदर्भात आपण त्यांच्याशी सविस्तर चर्चा केलेली आहे. आणि गाव तिथं टीम गब्बर पोहोचणार आहे आणि सरपंचांनी सुद्धा प्रत्येक गावातल्या कारभार व्यवस्थित केला पाहिजे आणि सतर्क झालं पाहिजे. मागच्या ही घोषणा केल्यापासून तुम्हाला काय वाटतं किती ग्रामपंचायतीची लोक आली असतील? मी आता इथं पोहोचायच्या आधी 200 लोकांना अटेंड करून आलोय माझ्या ऑफिसला. रीग आहे, कागदाची रीग आहे, भ्रष्टाचाराची रीग आहे. आणि ह्या ज्या पुढाऱ्यांनी खाल्लंय ना गावांना लुटून, यांची तर असं पाडाच वाचतायत लोक. कारण की आतापर्यंत काय झालं माहितीये, गावामध्ये कोणताही तरुण बोलायला लागला की त्याला दम द्यायचा, तुझं बघून घेतो, तुला फाडतो, तुला कापतो, ह्याव त्याव. पण आता तरुण पोरं पुढे येत आहेत. सोशल मीडिया साधन आहे, काही झालं की लगेच. मी जेव्हा माझ्या गावची पहिली ग्रामसभा पहिला विषय मांडला, त्याच्यानंतर माझ्या फीडला फक्त ग्रामसभेमध्ये राडा झालेलाच मी बघतोय. तो राडा का होतोय? कारण की जे सत्तेवरती बसलेली भांडगुळ आहेत त्यांनी लुटलंय गावाला, सामान्य जनाचा पैसा काढलाय. 957 रुपये एका माणसाला दरवर्षी येतात, नागरिकाला एका. 900. ते कशासाठी? पाणी पुरवठा आणि आरोग्यासाठी. ते पण निधी यांच्याच खिशात जातो. आणि याच्यामध्ये संगमनताने ग्रामसेवक, संगमनताने सरपंच त्याच्यावरती असतात, गटविकास अधिकारी, त्यानंतर BDO, या सगळ्यांनी मिळून हे सगळं काही षडयंत्र रचून खाल्लेलं आहे आतापर्यंत. मी जिथं जिथं फोन करतोय, ज्या BDO फोन करतोय, त्याच्या बोलण्याची टोन बघता समजतंय की यांनी लय खाल्लंय. कारण आता जर तुम्ही भ्रष्टाचार करण्याचा विचार करत असाल तर टीम गब्बर तयार आहे. त्याचबरोबर प्रत्येक गावातला तरुण आज मोबाईल घेऊन हातामध्ये तयार आहे. कारण गावातल्या कुठं भ्रष्टाचार होत असेल, भ्रष्टाचाराच्या विरोधामध्ये तरुणाई प्रचंड मोठ्या ताकदीनं रस्त्यावरती उतरत आहे. जिथे अन्याय होतो तिथेही सर्व तरुणाई येते आहे. आणि खऱ्या अर्थानं रविराज साबळेजी यांचा म्हणजे आदर्श संपूर्ण महाराष्ट्रभर घेतला जातोय. आणि नक्कीच आपण भेटूया. आणि ही मुलाखत आपण पाहत असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, इतर बांधवांपर्यंत शेअर करा. धन्यवाद.